सरकारामुळे व्यंकटेशला गाव सोडावं लागलं असणार. तुमच्या त्या सरकारने जे काही प्रताप करून ठेवलेत त्याचा जाब गाव व्यंकटेशला विचारणार ना. फार पूर्वपार चालत आलंय हे. त्या सरकारने सुद्धा असाच ताबा मिळवला या वाड्यावर आणि पैसे दागिने घेऊन पळून गेला. मला हे कळत नाहीये, ही बाई अचानक कुठून आली रे? आणि स्वतःला वाड्याची मालकीण मांडते. ही बाई नक्की कोण आहे, कुठून आली आहे, याची माहिती मिळवली पाहिजे. कोणा तुम्ही? कोणा तुम्ही? माझ्या वाट्याला जाऊ नका. हे बघा, माझ्या वाट्याला जाऊ नका. हे जाई का नाही? जा तुम्ही. डॅड, अजून तू इथेच? आता निघणार कधी, पोचणार कधी तू? अरे डॅड, जाण्याकरता किमान तिचा फोटोग्राफ तर पाहिजे ना. संधीच मिळत नव्हती, आत्ता फोटो काढलाय मी. बस निघतोच बँकेत. नको नको, आता तू निघू नकोस. अरे आत्ताच म्हणाला उशीर होतोय आणि आता म्हणतोस? नाही नाही, काय आहे, रात्रीच्या वेळी तालुक्याची मंडळी भेटणार नाही, तेव्हा एक काम कर, उद्या सकाळी निघ. पण आत्ताच जातो ना, म्हणजे सकाळी काम लवकर नको, रात्रीचा प्रवास नको. त्या गावामध्ये शत्रू कोण आहेत, मित्र कोण आहेत, काही कळेन असं झालं. मला तर अगदी एकटं असल्यासारखं वाटतंय. आत्ता निघायचं नाही, उद्या सकाळी निघ. मम्मी, बरं झालं तू आलीस. सज्जनर, इथे रात्रीचं इथं काय करतोयस तू? मला व्यंकटेश मामाला भेटायचंय. कसं करून? व्यंकटेश मामाला? अरे पण ते नाही आहे तिथं. कुठे गेले? ते की नाही, ते बाहेर गावी गेलेत वसुलीसाठी. बाहेर गावी गेले? हा. कधी येणार? कधी कधी येणार म्हणजे 10-15 दिवस लागतील म्हणून सांगून गेले. 10-15 दिवस? तोपर्यंत गावातले लोक मला पाडून खातील. व्यंकटेश मामा, त्या वाड्याचे कागदपत्र कुठे गेले? शेताचे नाही आहेत, वाड्याचे नाही आहेत. कुठे ठेवले ताकादानी सगळे डॉक्युमेंट्स? काहीच कसं सांगितलं नाही त्यांनी. आम्ही कधी लक्ष घातलं नाही, कधी विचारलं नाही, अक्कादांना कधी मदत केली नाही. खरं म्हणजे आम्ही त्यांना मदत करू शकत होतो, पण नाही, तसा आम्ही प्रयत्नही कधी केला नाही. अक्कादा सांगत होत्या, कोणीतरी जबाबदारी घ्या, पुढे या, पण कोणी पुढे आलं नाही. म्हणून अक्कादा निघून गेल्या का? आम्हाला वाड्यावरच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी? अक्कादा, असं असेल ना तर हा धडा वाड्याला खूप महाग पडतोय हो. सतीश, अरे काय झालं? अरे कोणी केलं? कोणी केलं? सतीश, सावित्री वहिनी,
भागीरथी, अजिंक्य, अरे काय झालं मला सांग, काय झालंय मला सांग. अरे काय झालंय, काय झालंय, काय झालं? अरे कोणी गेलं सांग ना मला. कोणी केलंय? काय सांग, सतीश कोणी केलं बाळा? मला सांग कोणी? कोणी? काय झालं याला? माणसा, अजिंक्य, काय झालं बाबा? काय झालं? अरे देवा! अरे काय झालं याला? नको रे. अरे कोणी केलं सांग ना, कोणी केलं? देवा, अरे कुठल्या जन्मीची शिक्षा देतोस ही? काय पाप केलंय आम्ही? का माझ्या कुटुंबाची अशी वाताहत करतोस रे? का माझ्या मुलांच्या मागे लागलायस? वहिनी, ते फक्त सतीशच्या मागे नाही लागलेत, आमच्या सगळ्यांच्या वाड्याच्या पाठी लागलेत ती मंडळी. आणि त्याच्या मागे आहे ती बाई. आपण काय हवंय त्या कैदाशिणीला? हा? तिला हवाय या वाड्याचा सत्यानाश, बिवलकर कुटुंबियांचा सत्यानाश हवाय तिला. पण का का मावशी, काय आपण केलंय तिचं वाकडं? तेच तर शोधण्याचा प्रयत्न करतोय मी. नको रे, नको राजा, नको. कसं केलं बघावं. काय वैभव होतं वाड्याचं. माणसांचं येणं जाणं, अक्कादांचं वावरणं. अक्कादा काय निघून गेल्या, मरण कळा आली हो वाड्यावर. कुणी हसत नाही, एकमेकांशी बोलत नाही. जातील भागीरथी, हेही दिवस जातील. थोडा विश्वास ठेवायला हवा, थोडासा धीर धरायला हवा. आणि अक्कादांना शोधायलाही हवं हो. पण त्याआधी आनंदीबाईचं खरं स्वरूप जगापुढे उघडं करायला हवं. अक्कादांना शोधण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही. माझा बिचारा एकटा सज्जन वणवण भटकत असतो हो अक्कादांना शोधायला. कुठे असेल देव जाणे. काय सांगणार हिला? सज्जन अक्कादांना शोधायला नाही गेलाय, तो व्यंकटेशला जाऊन मिळालाय. आमच्या अक्कादांच्या या वाड्याच्या विरुद्ध गेलाय तो. आता हे हिला कसं समजावणार? कोण आहे? अरे या बघ, समोर या ना. वारा खाली करा, आनंदीबाईला हक्क द्या. वारा खाली करा, निघून जा. आनंदीबाईला हक्क द्या. वारा खाली करा, खाली करा, निघून जा, निघून जा. आनंदीबाईला हक्क द्या, हक्क द्या. या या या, समोर या, समोर या. अरे अंधारामध्ये काय झाडासारखे हल्ले करताय? अरे हिंमत असेल तर समोर या ना. अरे सरकार नसले म्हणून काय झालं? आमची हिंमत अजून संपलेली नाहीये. या या, समोर या, समोर या. या. वांजोटा राग आहे राजाराम खोत. मुकाट्यानं वाडा सोडा. ज्याचा हक्क आहे तो त्याला द्या, नाहीतर हे असंच होत राहणार. लोकांच्या आडून वार करता काय? उद्या पंचायतीत ठरेल या वाड्यात कोण राहणार आणि कोण जाणार ते. हळू 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 हळू. माफ करा पंत साहेब, मध्येच बोलतोय, पण तुम्हीच सांगा मंडळी,
ह्यांच्या घरचे पैसे होते का ते? आपण कधी हिशोब विचारला होता का त्यांना? किती वर्ष चोरी करत होते कोणास ठाऊक. चोर आहे सरकार, चोर. हो मग किती विश्वास टाकला होता आपण सरकारांवर. हा, देव मानलो होतो त्यांना आपण. त्यांनीच असं करावं. अहो नुसती चोरीच नाही तर आपला विश्वासघात केलाय सरकारांनी. हा, काय बरोबर आहे, मंडळी? बरोबर आहे. हे बघा, हा आजचा विषय नाहीये. काय विषय नाही? गावाचा पैसा हा आपला विषय नाहीये. अरे देवाच्या दागदागिन्यांची चोरी केली ह्या लोकांनी. अरे पाप लागेल, पाप. बरोबर ना ते. तुमच्या कुटुंबाला लागलं होतं का पाप? त्यांच्या कुटुंबाला लागेल पाप. माझा नाही विश्वास बसत सरकार गावाचे पैसे घेऊन पळून जातील म्हणून. आपण थोडा वेळ वाट पाहायला हवी. कायम दुसऱ्यांना मदत करणारे सरकार असं नाही करणार. तुम्हाला गावात राहायला दिलं म्हणून ते चांगले काय? गावाने किती वेळ वाट पाहायची? अहो पैसेच नाही, दागिने सुद्धा आणून द्यायचे. हो ना, पूर्वापार चालत आलेले दागिने ते असे गिळू द्यायचे काय सरकारांना? नाही नाही नाही. काय ही लोक सरकारांकडे आजपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींकरता यायची, आज त्यांच्या विरोधात बोलताय. आय कांट बिलीव्ह दिस. बेटर यू बिलीव्ह इट. समाजमना येते, वारा येईल तशी पाठ फिरवणारी. अरे असं काय करताय? अरे आपण काही दिवस थोडासा विश्वास ठेवूया त्यांच्यावर. आत्तापर्यंत असं कधीच झालं नाहीये, तर आता असं कसं होईल? हो पाटील, तुम्ही काही म्हणा, आमचा सरकारांवरचा विश्वास उडालाय. काय गावकऱ्यांनो, बरोबर बोलतो ना मी? हा, मग हे बघा, आपण सगळे जाणते माणसं, थोर गावकरी, पण या चोराच्या फांकणीमध्ये या गरिबाकडे दुर्लक्ष करू नका. सज्जन अरब, तुला कसं कळत नाही? व्यंकटेश खोत नाही हाय तिथे, तू जा इथनं. मी 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 जाणार नाही इकडनं. मी तुमच्यामुळे सगळं हे केलं की नाही, तुमच्यामुळे अडकलोय. मी इकडनं जाणार ना, मी इथेच राहणार. तुला कसं कळत नाही र? हा, तू इथं राहिलास तर तुला बी त्रास होईल आणि आम्हाला बी त्रास होईल. गावातल्या लोकांना ओळखतोस ना, काय होईल माहिती आहे का? खरं मम्मी, मी तुमच्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात अडकलोय. मी इकडनं जाणार नाही. तुमच्यामुळे या प्रकरणात अडकलास तू? आम्ही सांगितलं होतं त्या फॉरेनच्या नटवीच्या प्रेमात पडाया. त्या अजिंक्यला वाटेतून बाजूला करायला म्हणून आम्ही मदत केली नव्हतं तुला, आणि आता आम्हालाच फसवाया बघतोयस वय. हे बघ, व्यंकटेश खोत नाही भेटणार तुला. जा, काय करून घ्यायचं ते करून घे. चल. नाही मम्मी, मम्मी मी तुझ्या पाया पडतो. मी ना हवं तर तुझ्या घरातली थोडं भांडी करीन आणि गपचूप एका कोपऱ्यात पडून राहीन. मी कोणाला काही सांगणार नाही. चुकलो मी उगीच बोललो. मी असं काही करणार नाही. पण मला इथे राहू दे ना मम्मी. मी जाणार नाही. सज्जन, जा इथनं. मी जाणार नाहीच. तू जाणार नाही? नाही. हे बघ, उगाच डोसक्यात जायचं काम नाही. मुकाट्याने सांगतीये, नाहीतर अंगावर हात टाकला म्हणून समजा गाव गोळा करीन. पण निघ म्हणते नव. आधीच गाव तुमच्या विरोधात हाय आणि तू इथं सापडलास ना तर काय होईल माहित आहे नव. निघ. ठीक आहे,
आत्ता जातोय मी, पण माझे पण दिवस येतील ते. जा म्हणलं नव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा इथे आलास ना तर गाठ माझ्याशी हाय. निघित ना. मी तुमच्याकडे न्याय मागते, मला न्याय मिळवून द्या. हो, मी यांना दाखवून दिलंय की हा वाडा माझ्या नावावर आहे. पण हे जायला तयार नाहीत, उलट मलाच हाकलून देतात, धमकावतात. ओ भाई, एक मिनिट डॅड. कोणी धमकावलं तुम्हाला? किती खोटं बोलताय? हे बघा, हे बघा, असे सारखे माझ्या अंगावर येतात. हो, मला जेवायला देत नाही, मला बसायला देत नाही, मला खायला देत नाही. सारखे मला धमकावतात. हो, मी रात्री एकटी झोपली ना तर मला भीती वाटते की हे लोक माझा खून करून टाकतील. अति होतंय, हे तुमचं अति होतंय. पंचमंडळी, तुम्ही जाणता गेली अनेक वर्ष बिवलकर कुटुंबीय या वाड्यात राहते. मान्य करूया की वाड्यावर यांची मालकी आहे, पण वहिवाटदार म्हणून यमुना बिवलकर हे नावही आहे. यमुना बिवलकर म्हणजे सरकार. आणि वहिवाटदाराला असं तडकाफडकी काढणं कायद्यात बसत नाही. तुम्ही जास्त नाटकं केली ना तर मी पंचायतीत जाईन आणि सर्वांना ओरडून सांगेन की ह्या बाईने देवाचे दागिने लपवून ठेवले. मग बघा काय मजा येते ते. हे जे लोक तुमच्या मागे उभे आहेत ना तेच तुमच्यावर उलटतील. मग बघा काय मजा येईल ते. असं कापडलीस तू आणि इकडे तिकडे काय बघतेस तू? मोठे